श्री आनंद नायकी, राची ढेरे. लज्जागौरी ते आनंद नायकी. आनंद नायकी विषयक माझे लेख वाचताच चिन्ह या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी वार्षिकाचे कल्पक संपादक श्री सतीश नाईक यांनी 1988च्या दिवाळी अंकासाठी लज्जागौरी ते आनंद नायकी हा एक विशेष विषय निश्चित केला आणि श्री विकास हांडे या उत्साही तरुण पत्रकाराकरवी माझी प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीचा प्रारंभ करताना लज्जागौरीतील विषयसूत्र पकडून श्री हांडे यांनी माझ्याच शब्दांचा वापर करीत असे म्हटले की, वेदपूर्व काळापासून चालू असलेली लज्जागौरी ही मातृदेवता आहे. उत्ताना मही पृथ्वी या शब्दांत वेदात तिचे वर्णन सापडते. लज्जागौरी, लंजागौरी, गौरी व पार्वती ही एकाच शिवपत्नीची 2 नावे आहेत. ती योनीचे मूर्तरूप तर तो लिंगाचे मूर्तरूप. ती प्रथम सृष्टीची देवता आहे आणि स्वभावक्रमानेच सृष्टीच्या पुष्टीचीही देवता आहे. सृष्टीसूचक योनी आणि पुष्टीसूचक स्तन यांनाच स्वाभाविकपणे तिच्या मूर्तिविज्ञानात उठावाचे स्थान मिळाले. मृदुल रेणूंनी बनलेल्या वारुळाच्या प्रतीकात तिची योनिमूर्ती उत्क्रांत होत गेली. पुरुषतत्वाला तिने कधी वृषभ म्हणून, कधी सूर्य म्हणून, कधी अश्व म्हणून, कधी नाग म्हणून, तर कधी गजाकार मेघ म्हणून स्वीकारले. या महामातेच्या नामरूपांचे रहस्य, मातृत्वाचे रहस्य न्याहाळण्याची इच्छा बाळगणे हे एका अर्थी अवघड आणि अपराधीपणाचेही. परंतु या मातृदेवीचे रहस्य उकलण्याचे आणि तिच्या स्वरूपावर व उपासनेवर नवा प्रकाश टाकण्याचे अवघड काम डॉक्टर राची ढेरे यांनी अखंड परिश्रमातून आणि सततच्या संशोधनातून केले. आपल्या लज्जागौरी पुस्तकात त्यांनी हे रहस्य कमालीच्या हळुवार शब्दात काव्यात्म शैलीने उकलून दाखविले. त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद अजूनही अधूनमधून ऐकू येतच राहतात. या सगळ्याला आता 1 दशक लोटले, परंतु डॉक्टर ढेरे यांच्या मनातून हा विषय कायमचा थोडाच पुसला जाणार. त्यांनी अलीकडेच संशोधनानिमित्त केलेल्या प्रवासात त्यांना रामतीर्थातल्या आनंद नायकीचा शोध लागला. आनंद नायकीचा शोध म्हणजे जणू लज्जागौरीच्या संशोधनातील पूर्णत्वाकडचा एक लख्ख टप्पा. शास्त्रशुद्धता आणि सौंदर्यदृष्टी यांचा समन्वित वापर करून डॉक्टर ढेरे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीत आनंद नायकीच्या संदर्भात लिहिलेले 3 लेख दैनिक केसरीतून नुकतेच प्रसिद्ध झाले. दशकांनंतरही या सौंदर्यमूर्तीचा शोध घेण्याची त्यांची जिज्ञासा म्हणजे निष्ठावंत संशोधनाचेच द्योतक. लज्जागौरी ते आनंद नायकी या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा, त्यामागील प्रेरणांचा विश्लेषणात्मक मागोवा घेण्यासाठी डॉक्टर राची ढेरे यांची घेतलेली ही मुलाखत. रामतीर्थातील आनंद नायकी संबंधी तुम्ही अलीकडे केसरीत लिहिलेले 3 लेख वाचले अन 10 वर्षापूर्वीच्या तुमच्या लज्जागौरी या पुस्तकाची आठवण झाली. 1 दशक उलटल्यानंतरही त्या विषयात तुम्ही तेवढ्याच तन्मयतेने रंगता असं जाणवलं. या विषयाकडे तुम्ही प्रथम कसे वळलात? देवीच्या रहस्याची उकल करण्याची ओढ तुम्हाला का लागली?
माझ्या दृष्टीने हा कधीही न संपणारा, कधीही शिळा न होणारा विषय आहे. ज्ञानदेवांनी गीतेचं नित्य नूतनत्व बिंबवण्यासाठी शिवाच्या मुखानं म्हटलं आहे. तेथे हरू म्हणे, जेवी नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. प्रत्यक्ष शिवच शक्तीच्या स्वरूपाचं नित्य नूतनत्व अन तिच्या स्वरूप रहस्याचं गूढरम्यत्व इथं घोषित करतो आहे. ज्ञानदेवांच्या साऱ्या भावविश्वाला हे देवीतत्व व्यापून राहिलं आहे अन त्याचमुळे त्यांची वाणी देवीच्या सौंदर्यकळांनी आत बाहेर रंगून गेली आहे. ज्ञानदेवांच्या प्रतिभा अनुभवाचा विषय बनलेलं हे देवीतत्व त्यांनी इंद्रिय प्रतिमांच्या द्वारा अनेक परींनी श्रोत्यांच्या प्रत्ययाला आणलं आहे. ज्ञानदेव व अगदी कोवळ्या वयापासून माझ्या जीवींचा जिव्हाळा होऊन राहिलेला आहे. त्याचमुळे माझ्या लौकिक जीवनात अनेक नात्यांनी मला सांभाळणाऱ्या, सावरणाऱ्या अन नित्य नव्या उन्मेषानं प्रेरित करणाऱ्या स्त्रीरूपांकडे मी ज्ञानदेवांच्या दृष्टीतून पाहत राहिलो आहे. एकाच दिव्य शक्तीची असंख्य रूपं नाना नात्यांनी आपण अनुभवतो आहोत. अशा अलौकिक काव्यात्म प्रत्ययाचे क्षण माझ्या सामान्य लौकिक आयुष्यातही मोजता येणार नाहीत, इतके आले आहेत. ते क्षण आपण शब्दात कधीच पकडू शकणार नाही, असंही मला सतत वाटत राहिलं होतं. इतर अनेक विषयांचे संशोधन चिंतन चालू असताही मला या विषयाचा कधी विसर पडला नव्हता, अजूनही विसर पडलेला नाही. या विषयावर पुस्तक लिहिण्याचं मनात कसं आलं ते त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात सांगितलंच आहे, पण ते प्रासंगिक निमित्त देवीच्या विशिष्ट रूपाच्या उलगड्यापुरतंच लक्षणीय आहे. देवी तत्वाविषयीचं यथार्थपणे सांगायचं झालं तर स्त्री तत्वाविषयीचं माझं दीर्घकालीन श्रद्धागर्भ चिंतन या प्रासंगिक निमित्तानं उसळून आलं हेच खरं. कोणत्याही देवतेचा उपासक निरपेक्ष शोध हा निष्फळ कसा ठरेल? उपासक निरपेक्षतेनं उपास्याचा उलगडा करताना कोणत्या त्रुटी संभवतात? माझ्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरातच माझ्या शोधदृष्टीचं, शोधपद्धतीचं अन शोधसाधनांचं स्वरूप स्पष्ट करता येणार आहे. असं पहा की देवतांच्या संशोधनाचं क्षेत्र हे धर्मेतिहासाचं एक महत्त्वाचं अंग आहे. मानवी श्रद्धाविश्वाशीच त्याचा गाढ संबंध आहे. देवतांचं अस्तित्वच मुळी माणसाच्या त्याच्याविषयीच्या श्रद्धेवर उभं आहे. ज्यानं ही श्रद्धेची वीट काढून घेतली आहे त्याच्यापुरतं तरी देवतेचं अस्तित्व तत्काळ संपून जातं. म्हणूनच आपण जेव्हा देवतांच्या संशोधनाला प्रवृत्त होतो तेव्हा ते गृहीत असतं की ती देवता ज्या श्रद्धेच्या गाभ्यातून उदयाला आली आहे, किंवा अगदी यथार्थ भाषा वापरून सांगायचं झालं तर ज्या श्रद्धेच्या गाभाऱ्यात नांदत राहिली आहे अथवा नांदत राहिली होती, त्या श्रद्धेचं स्वरूप सर्वांगाने समजून घेणं हेच प्राथमिक आणि महत्त्वाचं कर्तव्य ठरतं. कोणतंही दैवत हे त्याला मानणाऱ्यांच्या श्रद्धेचंच मूर्त रूप असतं. म्हणूनच ती श्रद्धा आतून बाहेरून निरखणं, तिचं स्वरूप उकलून पाहणं, तिच्यातील चढ उतार, परिवर्तनं, स्थित्यंतर तपासणं म्हणजेच त्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या देवतेचा शोध घेणं होय. विशिष्ट देवतेशी निगडीत असणाऱ्या समग्र श्रद्धाव्यूहाचा उलगडा केल्या वाचून त्या देवतेचा उलगडा कसा होणार
कोणतेही उपास्य दैवत हे जर उपासकाच्या श्रद्धेचंच मूर्तरूप असेल तर ती श्रद्धा ज्या ज्या प्रकारांनी ज्या ज्या माध्यमांतून प्रकट होत राहिली असेल ते प्रकार, ती माध्यमे हीच तुमच्या शोधाची सर्वाधिक महत्त्वाची साधने ठरायला हवीत. विशिष्ट देवतेच्या उपासकांची त्या देवतेविषयीची श्रद्धा ज्या प्रतीकांतून, ज्या संकल्पनांतून, ज्या विधिविधानांतून आणि या सर्वांचा आधार ठरणाऱ्या ज्या कथा गाथांतून प्रकट होते, त्यांचं विश्लेषण केल्यानंच त्या देवतेचं स्वरूप संशोधकाला उलगडता येईल. हे तुमचं म्हणणं पटतं, पण मग संशोधनातली वस्तुनिष्ठता यामुळे ढळणार नाही का? नाही, कारण इथं संशोधकानं भान ठेवायचं आहे ते आपल्या शोध विषयाच्या स्वरूपाचं. त्या स्वरूपाशी निगडीत असणाऱ्या साधनांवर महत्त्वाचं संशोधकानं त्या देवतेविषयी श्रद्धा बाळगायला हवी असे मला चुकूनही सुचवायचं नाही. फक्त मला एवढंच पुन्हा पुन्हा आग्रहानं सांगायचं आहे की देवतांविषयीच्या संशोधनाला प्रवृत्त होणाऱ्या संशोधकानं वस्तुनिष्ठतेविषयीच्या भ्रांत धारणेतून आपल्या शोध विषयाच्या अव्वल महत्त्वाच्या साधनांची उपेक्षा करू नये. देवतांच्या अस्तित्वाचा अथवा सार्थकतेचा मूलाधार असणाऱ्या श्रद्धांची अभिव्यक्ती ज्यातून झालेली आहे त्या साधनांची उपेक्षा करून त्यांच्याविषयी तुच्छता बुद्धी दाखवून त्यांची भाकड कथा म्हणून टेहाळणी करून कोणत्याही देवतेचा उलगडा तुम्हाला कधीच करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे का की ऐतिहासिक कागदपत्र अथवा शिलालेख, ताम्रपट यांसारखी निशंक महत्त्वाची जी शोधसाधनं आहेत त्यांच्याहूनही श्रद्धागर्भ अथवा उपासनापर साधनं अधिक महत्त्वाची आहेत? हो, मला असंच म्हणायचं आहे. शोध विषयाच्या प्रकृतीचा विचार इथं प्रथम करायला हवा. कोणत्याही दैवताचा उदय एखाद्या राजपुरुषाच्या आदेशानं होत नसतो. कोणतंही दैवत जेव्हा लोकप्रिय होतं, त्याच्या यात्रा जत्रांसाठी जेव्हा लोक गर्दी करतात, त्याच्याविषयीच्या श्रद्धेला जेव्हा त्या त्या ठिकाणी असाधारण महत्त्व प्राप्त होतं, तेव्हाच ते दैवत अनुकूल प्रतिकूल भूमिकेतून नोंदीचा विषय ठरतं. मग त्याच्यासाठी बांधलेल्या भव्य मंदिराच्या उभारणीचं कर्तृत्व अभिमानानं नोंदवलं जातं. त्याच्या पूजोपचारांसाठी अन उत्सव महोत्सवांसाठी दिलेल्या दानांची नोंद होऊ लागते. यात्रा जत्रांच्या व्यवस्थेचे आदेश अधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. परंतु या सर्व अधिकृत नोंदी त्या त्या देवतेच्या लोकप्रियतेच्या कालसंदर्भात आलेख रेखाटण्यापुरत्याच उपयुक्त ठरतात. देवतेचं स्वरूप त्यांतून उलगडता येत नसतं. आणि आणखी असं पहा की या प्रकारे एखाद्या दैवताची दखल घेणाऱ्या नोंदी ज्या कागदपत्रात अथवा शिलालेख, ताम्रपटादी साधनांत आढळतात त्यांचाही विचार शेवटी श्रद्धासंदर्भातच करावा लागतो. तुमचं हे विधान एखाद दुसऱ्या विधानाने स्पष्ट कराल का? अवश्य. माहूरजवळ उन्नकदेव अथवा उनकेश्वर या नावाचे एक तीर्थस्थान आहे. उष्णोदकासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्थानी रामचंद्रदेव यादवांच्या काळातील शके 1201 इसवी सन 1279 मधील एक शिलालेख उपलब्ध झालेला आहे. या लेखात कालोल्लेख स्पष्ट असून रामचंद्रदेव यादव या राजाचं आणि हेमाड पंडित या त्याच्या प्रधानाचं नावही त्यात नोंदवलेलं आहे. माहूरचा कोणी
कौंडिन्य गोत्री मेघदेव याने उन्नक देवाचा सकल प्रासाद बांधण्यात हरिहरांच्या कृपेनं आरंभ केला व तो रामाच्या प्रासादानं संपूर्ण झाला, ही या लेखातील महत्त्वपूर्ण नोंद आहे. पण या मेघदेवाच्या कृतीमागे जे प्रेरक तत्व आहे त्याची ही नोंद या लेखात अगदी प्रारंभीच केली आहे. त्रेतायुगी रामू वनवास प्रसंगी सरभंगाचेया आश्रमा आले. सरभंगा प्रीत्यर्थ हे उदक उष्ण केले. तदा कालोनी देव रचित तीर्थ हे. आता तुम्हीच पहा की ही नोंद स्पष्ट कालोल्लेख असलेल्या शिलालेखात आलेली आहे आणि त्या लेखात राज्यकर्त्याचं नावही निर्दिष्ट आहे. एवढ्यावरून या कृतीमागे प्रेरकत्व म्हणून सांगितलेल्या घटनेची ऐतिहासिकता सिद्ध होत नाही. या ठिकाणी त्रेतायुगात शरभंग ऋषीचा आश्रम होता आणि राम वनवास काळात दंडकारण्यातून चालला असताना त्या आश्रमात आला होता. त्यानं शरभंग ऋषीसाठी हे उष्णोदक निर्माण केलं. हे ऐतिहासिक सत्य ठरवणारा पुरावा म्हणून या शिलालेखाचा आधार घेता येईल का? या लेखावरून एवढंच म्हणता येईल की या ठिकाणी जे उष्णोदकाचं कुंड आहे त्याला तीर्थरूपता देण्यासाठी रचली गेलेली कथा इसवी सनाच्या 13व्या शतकात एक दैवी घटित म्हणून तत्कालीन प्रतिष्ठित आणि सुबद्ध मानल्या गेलेल्या वर्गातील लोकांनीही मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली होती. म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टीच्या संशोधकांना जी साधनं अव्वल दर्जाची वाटतात तीही प्रस्तुत विषयाच्या संदर्भात श्रद्धेच्या अंगानेच वापरावी लागतात. लज्जागौरी आणि श्री विठ्ठल या माझ्या 2 पुस्तकांतून तुम्हाला ही साध्य साधन विवेक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल असं मला नम्रपणानं सुचवायचं आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक विषयांच्या संशोधन क्षेत्रात वस्तुनिष्ठेविषयीच्या भ्रांत धारणेतून जी एक तटबंदी निर्माण झाली होती आणि समूह मनातील धारणांचं वास्तवच ज्या झापडबंद दृष्टीमुळे उपेक्षिलं जात होतं ती तटबंदी उखडण्याचा, त्या भ्रांत दृष्टीची झापडं उघडवण्याचा धीट धाडसी प्रयत्न मी माझ्या शक्तीनुसार करीत राहिलो आहे. मला असा विश्वास आहे की शास्त्रीयतेच्या नावाखाली नांदणारी ही अंधता, ही भ्रांती एक दिवस दूर होईल आणि समूह मानसाचा अंतर्बाह्य वेद शोध घेण्यासाठी, त्या समूह माणसानं निर्माण केलेल्या सृष्टीचं स्वरूप उलगडण्यासाठी कोणत्या वास्तवाचं भान संशोधकांनी राखायला हवं याविषयीचा विवेकही उद्याच्या संशोधन जगतात जागा होईल. लज्जागौरीच्या संदर्भात असं एखादं उदाहरण सांगता येईल का? एकच का, अनेक उदाहरणं सांगता येतील. सांगली बेळगाव जिल्ह्यांच्या सीमेलगत मंगसुळी या नावाचं एक गाव आहे. आज ते खंडोबाचं प्रख्यात ठाणं म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य घराण्यांचा तो कुलस्वामी आहे. परंतु या गावाचं नाव उच्चारताक्षणी मला असं जाणवलं की हे मुळात लज्जागौरीचं, म्हणजे आपण आता ज्या देवीला लज्जागौरी म्हणून ओळखतो त्या देवीचं ठाणं असलं पाहिजे. जाणवलं कसं? अंतःप्रेरणेतून का? कसं जाणवलं तेच सांगतो आहे. अंतःप्रेरणेचा वगैरे काही संबंध नाही. मंगसुळी हे ग्रामनामच मला त्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटलं. मंगसुळी या
ग्रामनामातला मंग हा पूर्वार्ध देवी श्री या अर्थाचा आहे. गोमंतकातल्या मंगेशाच्या नावातलं पूर्वपद मंग हे याच अर्थाचं आहे. तिरुमलईच्या व्यंकटेशाची पद्मा ही अलमेलू मंग म्हणूनच स्थानिक लोकांच्या परिचयाची आहे. संस्कृतातील मंगल हा श्रील श्लील याच्याशी, अमंगल हा अश्लील अश्लील याच्याशी समानार्थी असलेला शब्द मंग म्हणजे श्री हा अर्थ सांभाळून आहे. मंगसुळी तील उत्तरपद आहे. सुळी आणि ते सुळे या कन्नड शब्दाचे उच्चार सुलभ रूप आहे. सुळे म्हणजे वेश्या, निर्लज्ज स्त्री, नग्ना. यावरून तुमच्या हे ध्यानी येईल की मंगसुळी या ग्रामनामाचा अर्थच मुळी निर्लज्ज स्त्रीच्या रूपातील देवी श्री असा आहे. ग्रामनामाच्या अर्थोद्घाटनातून जे तथ्य आपल्याला खुणावू लागते त्याचा शोध घेता असं आढळलं की आज मंगसुळी या गावाचा लक्ष्मीवाडी या नावाचा जो भाग आहे त्यात लक्ष्मीचं मंदिर आहे आणि या लक्ष्मीविषयीची एक महत्त्वपूर्ण कथा भक्तवर्गात सार्वत्रिक परिचयाची आहे. कथा अशी आहे. या लक्ष्मीचं ध्यान दर्शनार्थी भक्तांच्या दृष्टीला रुचत नव्हतं, बोचत राहिलं होतं. कोणा एका भक्तानं देवीला विनवलं की आई तू आमच्या दृष्टीसमोर अशा रूपाने राहू नकोस. तिनं ती विनंती मानली अन ती पाठमोरी झाली. तेव्हापासून लोक तिच्या पाठीचंच दर्शन घेतात आणि पाठीचीच पूजा करतात. ही कथा मला प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी सांगितली. त्यांचं बेडग हे गाव मंगसुळीपासून जवळ आहे. तिथला खंडोबा त्यांचा कुलस्वामी आहे. कुलदेवाच्या दर्शनाच्या निमित्तानं पूर्वी ते लक्ष्मी देवीच्या मंगसुळीतील मंदिरातही अनेकदा गेलेले आहेत. ही कथा ऐकता क्षणी तुम्हालाही असं पटेल की ही कथा लक्ष्मीच्या मूर्तीची अदर्शनीयता टाळण्यासाठी केलेल्या सहेतुक प्रयत्नांची स्पष्टीकरण कथा, एक्सप्लेमेंटरी लिजंड आहे. या पारदर्शी कथेतून अगदी स्पष्टपणानं मूळ सत्य प्रकट होऊन मंगसुळी या ग्रामनामाच्या अर्थाची पुष्टी करते आहे. ग्रामनाम अन लोकविश्वास कथा यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करून आपण या लुप्त वास्तवाचा शोध कसा घेऊ शकलो असतो. तुम्हाला ही दिशा ग्रामनामाच्या अर्थविचारातून मिळाली. वास्तविक खंडोबाच्या अभ्यासाच्या निमित्तानं पूर्वी वस्तुनिष्ठ दृष्टीचे संशोधक मंगसुळीत पोचले असताना त्यांना हे का सुचू नये. एकतर मंगसुळीमध्ये त्या स्थानाची मूळ अधिष्ठात्री असलेली लक्ष्मी ही पूर्णपणे मूळ रूपापासून दूर नेली गेली आहे. दुसरं म्हणजे तथाकथित वस्तुनिष्ठ दृष्टीच्या अभ्यासकांना ग्रामनामांचा अभ्यास हा महत्त्वाचा विषय वाटत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे मंगसुळीत क्रमानं प्राधान्य पावलेल्या खंडोबानं आपल्या वाढत्या प्रभुत्वापुढे तिथल्या मूळ अधिष्ठात्री देवीला गौण बनवलं आहे आणि ग्रामनामाचं महत्त्वही आपल्याशीच निगडीत करून घेतलेलं आहे. ते कसं? आज खंडोबाच्या प्रभुत्वाला प्राधान्य देऊन असं सांगितलं जातं की
जिथं खंडोबानं मल्ल नामक दैत्याला सुळी दिलं ते हे स्थान मल्लसुळी होय आणि मल्लसुळीचाच मंगसुळी हा अपभ्रंश झालेला आहे. ही व्युत्पत्ती सरळ सरळ काल्पनिक आहे, भ्रांत आहे. खंडोबाविषयक श्रद्धाव्यूहातूनही ती समर्थित होणार नाही. एक तर खंडोबानं मल्ल दैत्याला सुळी दिलं नाही, तर युद्धात शस्त्रानं मारलं अशी मूळ कथा आहे. या मूळ कथेशी निगडीत असलेलं स्थान बिदरजवळच पेंबर हे आहे आणि मल्ल या शब्दाचा उच्चार सौलभ्यासाठी मंग असा अपभ्रंश होणं शक्य नाही. मंगसुळीकडून मल्लसुळीकडे झालेली ही वाटचाल लक्ष्मी प्रभुत्वाकडून मल्हारी प्रभुत्वाकडे झालेल्या श्रद्धेच्या वाटचालीची द्योतक आहे. यात मात्र संशय नाही. या काल्पनिक भ्रांत व्युत्पत्तीतूनही या स्थानातील श्रद्धाव्यूहातले एक महत्त्वपूर्ण स्थित्यंतर प्रकट होत आहे, याची नोंद संशोधकानं घ्यायलाच हवी. म्हणजे भ्रांत धारणा, भ्रांत व्युत्पत्ती, भ्रांत स्पष्टीकरणे यांचंही तुमच्या शोधदृष्टीनं महत्त्व आहे तर आहेच आहे. ही भ्रांती जर श्रद्धाव्यूहातील परिवर्तनाला, स्थित्यंतराला अथवा विशिष्ट श्रद्धांच्या दृढीकरणाला अथवा निराकरणाला कारणीभूत असेल तर त्या भ्रांतीची दखल घेऊन तिच्या उकलीला प्रवृत्त व्हायलाच हवं. विशेषतः जिथं लोकपरंपरेतील एखाद्या लोकप्रिय दैवताच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन त्याचं उन्नयन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न अभिजनांतील धर्मधुरीण करतात, तेव्हा तर ते मोठ्या बुद्धिचातुर्याचा वापर करून हेतुपूर्वक भ्रांतीची निर्मिती करतात. ही भ्रांती कधी समाजहितकारक ठरते तर कधी ती निर्माण करणाऱ्यांच्या केवळ स्वार्थ साधनाचे मार्ग पक्के करते. तुमच्या या विवेचनातून मला असं दिसतं की धर्मेतिहासाच्या अभ्यासक्षेत्रात स्वीकृत शोध विषयाशी निगडीत अशा भल्या बुऱ्या खऱ्या खोट्या लिखित मौखिक अशा ज्या ज्या समजुती असतील त्या सर्वांचा विचार संशोधकानं गांभीर्यानं करायला हवा, असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना? अगदी बरोबर. फक्त मी साधनेत तपासण्याचा, त्यांचा उलगडा करण्याचा, कालक्रमात सुप्त लुप्त झालेल्या अथवा हेतुतः लुप्त केलेल्या बाबींचा त्यांतून शोध करण्याचा डोळा संशोधकाजवळ असायला हवा. तलस्पर्शी शोधप्रज्ञेनं वर्षानुवर्ष केलेल्या अभ्यासातून, क्षेत्रीय निरीक्षणातून अन पूर्वप्रचलित पद्धतीचं दडपण झुगारून देऊन साचेबद्ध शास्त्र नियमांचा जाच नाकारून शुद्ध सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून जेव्हा आपण आपल्या शोधाविषयीची साधनं हाताळू लागतो, तेव्हा पायाळू दृष्टीच्या माणसाला दिसणाऱ्या गुप्त निधानाप्रमाणे लुप्त सत्याचे निधी आपल्याला दिसू लागतात. म्हणजे संशोधनातही पद्धतीवरील पकडीपेक्षा प्रतिभेचं स्थान मोठं आहे असं तुम्हाला सुचवायचं आहे का? पद्धतीवरील पकडीतून फक्त माहितीचं पद्धतशीर संकलन होईल. हे काम एक प्रकारे साधन संपादनाच्याच पातळीवरचं आहे. भूतकाळात वाचा देण्याचं कार्य
व्यासंग समृद्ध निखळ सत्यान्वेषणाच्या प्रेरणेनं प्रवृत्त झालेली शोधप्रज्ञा अथवा शोधप्रतिभाच करू शकते. धर्मेतिहासाचं किंवा त्या विषयकक्षेतील देवतांचं संशोधन करताना तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत श्रद्धांचा अथवा समाजाच्या श्रद्धांचा अडथळा येत नाही का? तसा तो येत असेल तर त्यावर तुम्ही मात कशी करता? हा विषय श्रद्धांशी निगडीत असल्यामुळे किंवा यथार्थपणे सांगायचं झालं तर श्रद्धांचाच बनलेला असल्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वतःच्या आणि भोवतालच्या लोकांच्या श्रद्धांचा अडथळा या विषयाच्या संशोधनात संभवतोच. माझ्या वैयक्तिक श्रद्धांचा अडथळा मी माझ्या संशोधनात येऊ दिलेला नाही, कारण माझ्या दृष्टीनं देयाचा शोध आणि देवविषयक मानवी धारणांचा शोध या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. समजा माझ्या मनावर अगदी नकळत त्या वयापासून गणेशोपासनाचे संस्कार झालेले असतील तर देवतत्व मी गणेश रूपात पाहीन, पूजीन, अनुभवीन. परंतु गणेश हा प्रारंभी विघ्नदेव होता, विघ्नकर्ता होता आणि पुढे तो विघ्नहर्ता बनला. हे त्याच्या उदय विकासातलं प्रमाण शुद्ध तथ्य मी न भीता, अस्वस्थ न होता गरजून सांगेन. हळव्या श्रद्धावंतांना त्यामुळे काय वाटेल याचा मी विचार करणार नाही. गणेशाप्रमाणेच नरसिंह हाही वैष्णव रूप पावण्यापूर्वी एक उग्र यज्ञदेव होता, असं मी प्रमाणांच्या प्रकाशात मांडलेलं आहे. महाराष्ट्राचं सर्वप्रिय दैवत असलेल्या विठ्ठलाविषयी आणि त्याच्या भक्तीत रंगलेल्या वारकरी संतांविषयी माझ्या मनात नितांत प्रेमादर भरभरून नांदत असला तरी तो दक्षिणेतील गोपजनांच्या देवातून कसा उत्क्रांत झाला आहे हे अनेकानेक प्रमाणांनी स्पष्ट करताना मी माझी शोधप्रज्ञा कधीही ढळू दिलेली नाही. लज्जागौरीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. स्वतः आस्तिक असूनही मी व्यक्तिगत पातळीवरच्या श्रद्धांचा अडथळा उल्लंघून जेव्हा मला प्रमाणांतून दिसलेली तथ्य सत्य निर्भयपणानं मांडतो तेव्हा अनेकदा वादळं उठतात. परंतु ती सर्वसाधारण श्रद्धावंतांनी भाविकांनी उठवलेली नसतात, तर लोकांच्या धर्मश्रद्धेचा लाभ उठवून स्वार्थ साधन करणारे तथाकथित धर्ममार्तंड आपल्या प्रतिष्ठेच्या दुर्गांना खिंडारं पाडताहेत अशा जाणीवेनं आतून मोडल्यामुळे या धर्मरक्षकांनी संगनमत करणारे ज्ञानमार्तंड यांनीच उठवलेली असतात. माझ्या विरुद्ध उठणाऱ्या वादळांमागची ही प्रेरणा दिसून आल्यावर मला आनंद होतो. आपली प्रज्ञाशस्त्र अमोघ असल्याचीच ती साक्ष आहे असं वाटतं. सर्वच टीकाकारांच्या बाबतीत तुमची ही भूमिका आहे का? मुळीच नाही. निर्मळ जिज्ञासेनं प्रवृत्त होऊन सप्रमाण मतभेद व्यक्त करणाऱ्यांना किंवा मला दुरुस्त करणाऱ्यांना मी गुरुरूप मानतो. ज्ञानसाधना ही प्रत्यक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर एक सहयोगी साधना आहे. अज्ञानाचं निरसन हा पराभव नसून प्रगती आहे असं मी मानतो. मी स्वतःला सतत दुरुस्त करीत राहिलो आहे आणि इतरांच्या अभ्यासातून प्रकट झालेल्या नवज्ञात सत्यांच्या प्रकाशातही दुरुस्त करीत राहिलो आहे.
पण जे ज्ञानेतर प्रेरणांनी प्रवृत्त होऊन निराधार आघात करीत राहतात त्यांच्यासाठी आपला हा प्रयत्न नाही, तानप्रती नैषयज्ञ असंच मी मानतो. तुमच्या लज्जागौरी या पुस्तकाच्या संदर्भात तुम्ही टीकाकारांविषयी किंवा मतभेद व्यक्त करणाऱ्यांविषयी तुमची भूमिका स्पष्ट कराल का? लज्जागौरीच्या संदर्भात तर हा मुद्दा अधिकच स्पष्ट होतो. श्रद्धावंतांच्या दृष्टीनं विचार केला तर बहुसंख्यांना प्रथमदर्शनीच अस्वस्थ करणारा लज्जागौरीचा विषय आहे. ज्याविषयी बोलणं, ऐकणं किंवा लिहिणं, वाचणं प्रस्थापित मूल्यांच्या पर्यावरणात अत्यंत अवघड होतं आणि आहे. निदान मराठीत लिहिणं बोलणं अवघड आहे, त्याविषयीचं हे पुस्तक आहे. पण तरीही या पुस्तकाचं सर्वसाधारण वाचकांनी मुक्त मनानं उत्कट स्वागत केलं, भरभरून कौतुक केलं. पुरातत्व, धर्मेतिहास, देवताविज्ञान, लोकसाहित्य, स्त्री जीवनेतिहास, कला, प्रतीकविद्या इत्यादी अनेक क्षेत्रांतील देशी परदेशी अभ्यासकांनी त्याची आस्थेने दखल घेतली. या सगळ्या उत्कट स्वागताला सवंग कामप्रियतेचा यत्किंचितही गंध नव्हता. परंतु हे सर्व कौतुक अनुभवित असताना या पुस्तकातील मर्यादांचंही मला भान होतं आहे. या देवतेच्या उदयाशी सुफलन विषयक ज्या धारणांचा आणि त्या धारणांतून रूढ झालेली जी याव्यात्मक विधिविधानं माणसांच्या भौतिक प्रेरणांशी निगडीत आहेत, त्या अधिभौतिक प्रेरणांतून धार्मिक प्रेरणांकडे लज्जागौरीच्या उपासनेची वाटचाल कशी झाली आणि शेवटी अनेक ठिकाणी ती लोकधर्मातून तंत्रधर्मात कशी प्रविष्ट झाली याचा आर्थिक भौतिक दृष्टीनं परामर्श घेण्याचं मी टाळलं आहे. एकतर धर्मेतिहासाची अगदी मातृदेवतांच्या विषयीचीही अशी मीमांसा करण्याचे व्यापक प्रयत्न आपल्याला देवी प्रसाद चट्टोपाध्याय किंवा नरेंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या ग्रंथांतून पाहायला मिळतात. तशी समर्थ सूचनं दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या विवेचनातूनही आढळतात. म्हणून मी अशी एक कक्षा आखून घेतलेली आहे की ज्या कक्षेत यापूर्वी अभावानं शोध घेतला गेला आहे. मी उजेडात आणलेलं विश्व इतर दृष्टींनी अभ्यास करणाऱ्यांना उपकारक ठरावं अशी माझी अपेक्षा आहे. तसं ते ठरलंही आहे. ही अभ्यास कक्षेला पडलेली अथवा मी हेतुतः घालून घेतलेली मर्यादा स. रा. गाडगीळ, नरहर कुरुंदकर यांसारख्या माझ्या विचारक स्नेह्यांनी त्यांच्या परीक्षण लेखांतून स्पष्ट शब्दात नोंदवली आहे आणि मी ती स्वीकारली आहे. स. रा. गाडगीळ यांनी ललित शिफारस म्हणून लिहिलेला प्रदीर्घ परीक्षण लेख म्हणजे सदृदय विधायक समीक्षेचा उत्तम आदर्श ठरावा असा आहे. स. रा. गाडगीळ किंवा नरहर कुरुंदकर यांना अभिप्रेत असलेली मार्क्सवादी भौतिक मीमांसा तुमच्या श्रद्धादृष्टीला मानवणारी नाही म्हणून तुम्ही टाळलीत का? तसं घडलेलं नाही. मी ती का टाळली हे आताच स्पष्ट केलं आहे. श्रद्धादृष्टीचाच प्रश्न असेल तर लज्जागौरी या पुस्तकाच्या सौंदर्याचं रहस्य त्या दृष्टीमुळेच आहे असं मार्क्सवादी गाडगीळांनी मुक्त मनानं मान्य केलं आहे. डॉक्टर ढेरे यांच्या भाषाशैलीला येथे जी कोमलता येते, जे श्रद्धागर्भ मार्दव लाभते ते मनोज्ञ आहे. या ग्रंथातील संपूर्ण विवेचनालाच हे श्रद्धागर्भ मार्दव व्यापून राहते असं श्री गाडगीळ यांनी म्हटलं आहे. ही श्रद्धा धार्मिक दृष्टीनं देवीच्या उपासनेत रमणाऱ्यांची नसून लेखकाच्या स्त्रीविषयक दृष्टीतून तिचा
उदय झालेला आहे हे लज्जागौरीच्या वाचनातून तुम्हालाही सहज जाणवलं असेल.